झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि गृहमंत्री आर पाटील यांनी जतचं पाणी तासगावला पळवल्यानंच जत तालुक्यात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। बघूयात हा रिपोर्ट। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पूर्व भागाला पाणी देण्याकरता म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना 1986 ला मंजूर करण्यात आली खरी, मात्र कामाला सुरुवात झाली ती 1996 मध्ये। 2224 कोटी रुपयांच्या या योजनेवर आतापर्यंत 1036 कोटी रुपये खर्च झालेत। उर्वरित निधी मिळत नसल्यानं ही योजना अपूर्ण आहे। मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यासाठी ही योजना होती, मात्र 2004 मध्ये गृहमंत्री आर पाटील यांनी पुढाकार घेऊन तासगाव तालुक्यातील गावं या योजनेत समाविष्ट केली। त्यामुळे गव्हाण बंधाऱ्यातून तासगाव मधल्या गव्हाण, मणेराजुरी, अंजनी, नागेवाडी, योगेवाडी, वडगाव आणि उपळावी गावांना पाणी देण्यात येत आहे। या म्हैसाळच्या योजनेच्या पाण्याची सगळ्या 3 पिढ्या झालं वाट पाहत आहेत आणि असं असताना सुद्धा जर कोणी या पाण्यावर कोणी हक्क सांगत असेल किंवा पाणी वळवण्याचा प्रयत्न केला असेल तर संपूर्ण जत तालुक्याची जनता घेऊन रस्त्यावर उतरून सरकारशी 2 हात सुद्धा करण्याची आमची तयारी आहे। हे मात्र पाणी वळवण्यावर लक्षात ठेवावं। दुष्काळामध्ये पिण्याचं पाणी नाही आणि तालुक्याच्या विभाजनाचा हा जो प्रश्न आहे, या प्रश्नासाठी जत तालुक्यामध्ये या पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने मोठा लढा आम्ही उभा करू। जतच्या 6व्या टप्प्यातील मुख्य कालव्याचं काम पूर्ण असून हे पाणी आर पाटलांनी मध्येच वळवून आपल्या तासगाव तालुक्यात नेल्यानं जत मधील गावं पाण्यापासून वंचित राहिली आहेत। त्यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। म्हैसाळ 6व्या टप्प्याच्या पाण्यावर जत आणि कवठेमहांकाळचा अग्र हक्क असताना सुद्धा खरं हे पाणी डायव्हर्ट केल्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की जत तालुक्यात काम पूर्ण झालेलं असताना सुद्धा हे पाणी फास्ट गतीनं तिथं पोहोचेल का नाही याची साशंकता आहे। याच्यासाठी आम्ही भविष्यात पाण्याच्या याच्यासाठी रस्त्यावर उतरण्यास जतमधील जनता कमी करणार नाही। पावसाचं अत्यल्प प्रमाण आणि अपूर्ण जलसिंचन योजनामुळे या तालुक्यातील तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अनुशेष आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या जलसिंचन योजना रखडल्या आहेत। झी 24 ताससाठी सांगलीहून रवींद्र कांबळेसह ऋषी देसाई। झी 24 तास एक पाऊल पुढे।